आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी कोणाची तुमचं स्वागत करते। नेहमी आपण जेव्हा अख्खा दिवस रिकामा असतो तेव्हा छोटे छोटे प्लॅन्स करतो की इथे जाऊया तिथे जाऊया, पण ठिकाण मात्र आपल्याला सुचत नाही। खरं तर मुंबईपासून वसई हे गाव अतिशय जवळ आहे, हार्डली तास सव्वा तासाचा रन आहे आणि इथे ऐतिहासिक स्थळं सुद्धा भरपूर आहेत। त्या वसईला नक्की भेट द्या। पण आज आपण खवय्येगिरी करणार आहोत, कुणाच्या घरी जाऊन ते बघूया। आपण आले वर्तक फॅमिलीकडे आणि आता त्यांच्याशी गप्पा मारूया, ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपण शिल्पा का? आपण शिल्पा। तुम्ही शिल्पा आणि तुम्ही लीना? हां, लीना। लीना वर्तक। आणि दोघींचं नातं काय आहे? आम्ही जावा चुलत जावा। चुलत जावा। अच्छा। आणि कधीपासून आहात वसई एरियामध्ये? माझं माहेर पण वसईतच। माहेर पण वसई? हो। आणि तुमचं? माझं केळवा माहीम। ओके, मस्त आहे। मस्त, पालघरच्या जवळ। आणि काय करता तुम्ही? काय करता? मी हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ। मी आधी टीचर होते, नंतर मग मुलांसाठी मग सोडली शाळा। वसईमध्येच? हां, कर्नाळ्याला होते। आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघंच आहोत। अच्छा। आणि तुमचं? माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाल्यात, एक न्यूझीलंडला असतो आणि एक इकडे असतो। अच्छा। आम्ही मी माझे मिस्टर आणि मुलगा आणि सून आम्ही राहतो। म्हणजे आज आपण जे पदार्थ बघतोय तर ते त्याच्यात भाजी नाहीच आहे? नाही, भाजी नाहीच आहे, मच्छी आणि चिकन आणि हेच, मच्छी चिकन आणि मटणाचा खिमा। तुम्ही काय बनवता आणि तुम्ही काय बनवता? माझा खिमा, घुडी वांगीची म्हणजे भाजी, खिमा आणि वांगी एकत्र? अच्छा। आणि नंतर आंबा कोलमीची आंबोशी। आणि तुमचं काय आहे? माझं पोहा चिकन भुजिंग। पोहा चिकन भुजिंग। भुजिंग तुमची खासियत आहे ना? हो, वसईकरांची खासियत। वसईकरांची खासियत। माझा खास एपिसोड तुमच्यासाठी। आणि सुरुवात तुमच्यापासून करूया आपण। पहिला पदार्थ काय दाखवाल? आंबा कोलंबीची आंबोशी। आंबा आणि कोलंबीची आंबोशी। ओके। मग ती कैरी घालून? कैरी घालून, हा, म्हणजे आपण आंबा करून कैरी। मग त्याचं साहित्य आमच्या प्रेक्षकांना नीट सांगा। साहित्य नीट? 1 वाटी करंदी, 2 सोललेल्या कैऱ्या, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 3 चमचे मसाला, 2 चमचे नारळ आणि मिक्सरमध्ये वाटलेला 4 चमचे नारळ, मीठ, गूळ, तेल, हळद, कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि चिंचेचा कोळ। आणि आता काय करतात वहिनी ते बघूया। काय करायचं आधी? आता आंबा कोलंबी आणि ह्याचे आंबोशी हा प्रकार आहे। हा, पण मग आधी मिक्सिंग आहे? मिक्सिंग आहे। आधी काय? आधी मी कांदा घेते, पूर्ण कांदा घेते, नंतर आंबा। म्हणजे हा एकदम कच्ची कैरी नाहीये ही ना? थोडीशी खरं ऍक्च्युअली कच्चीच कैरी असते, थोडंसं पिकलंय। थोडंसं सीझन प्रमाणे एकदम कच्ची नाही मिळणार। आणि नंतर कोलंबी। इकडे कोलंबी मस्त मिळते ना? करंदी। आणि ही करंदी आहे, छोटी करंदी। आता हा मसाला आहे। हा तुमचा खास वाडवळी मसाला। वाडवळी मसाला। पण मग गरम मसाला आहे याच्यात का? याच्यात आहे पूर्ण गरम, म्हणजे जवळजवळ 21 वाणे असतात याच्यामध्ये। म्हणजे 3 प्रकारच्या मिरच्या, काश्मीरी मिरची, बेडकी मिरची आणि शंकेश्वरी। आणि नंतर इतर सगळे दालचिनी, लवंग, वेलची, म्हणजे सगळं, आणि नंतर दगडफूल वगैरे सगळे जवळजवळ 21 वाणे असतात आमच्या मसाल्यामध्ये। पण मग ह्याच्यात खोबरं कांदा नाहीये ना? नाही, याच्यात लसूण पण नाही? लसूण पण नाही पूर्ण। म्हणून तर हा म्हणजे पावसाळ्यात म्हणजे 5-6 महिने आम्ही हा करून ठेवतो। अच्छा। आता हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, आणि आता गूळ घेतो। माशामध्ये गूळ? आंबट गूळ। बापरे, बंगाली लोक टाकतात माहिती होतं मला, पण त्याची चव बघा तुम्ही। नक्की। तेल, नंतर मीठ। मीठ सगळ्याच्याच अंदाजाने लागेल? अंदाजाने थोडं पाहिजे। खोबरं, भाजलेलं खोबरं? भाजलेलं नाही, साधं ना? साधं मिक्सर। पण सुक्क आहे? सुक्क खोबरं आहे, सुक्क खोबरं। आणि मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलेलं। माशाला जनरली आपण ओलं खोबरं वापरतो ना, तुम्ही सुक्याचा, त्याची पण चव छान येईल, खमंग।
चिंचेचा कोळ पण आता कैरी घातल्या तरी कोळ लागेल आपल्याला. लागेल थोडा, कारण आपण गुळ घालतो ना आणि कैरीचं अच्छा. थोडं जास्त म्हणजे तो जो आंबटपणा पाहिजे तो येत नाही. आता मी मिक्स या चमच्याने करूया. पण मग फोडणीत तुम्ही परत काही कांदा लसूण काहीच काही नाही, आता सगळं घातलेलं आहे ना. आता अच्छा. डायरेक्ट गॅसवर शिजवायला ठेवायचं. मॅरिनेशन झालेलं आहे, आता आपण शिजायला ठेवतोय. मीठामध्ये टाकते हा. थोडंसं तेल घालून. तेल घालून थोडंसं त्याच्यात थोडं पाणी टाका, म्हणजे तेच पाणी घालायचं आहे हा त्याच्यात? त्याच्यातच घालते थोडंसं देऊन. बस बस. आम्ही असा कणभर मसाला असतो ना उरलेला, तोही आम्ही फुकट घालवत नाही. येस. ते खायचं कशा बरोबर? भाताबरोबर खा. शक्यतो भात आणि भाकरी वगैरे पण चालते, पण शक्यतो भाताबरोबर भाताच्या. पण मग अजून पातळ नको भातासाठी ते? नाही, आता वाफेत पाणी ठेवलं ना की की अजून आपोआप त्याच्यामध्ये हे होणार. कैरीचं पण पाणी सुटेल अर्थात, आणि कोलंबीचं पण सुटेल ऍक्च्युली. हो. आता आपण वाफेवर पाणी ठेवूया, साधारण 15 मिनिटं शिजायला पाहिजे. टाका पाणी. घालू? हो घाला अजून, म्हणजे कसं व्यवस्थित शिजेल. ठीक आहे. आता एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं 15 मिनिटात होणार. ठीक आहे, तर तसं शिजवून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपला रेडी आहे ना म्हणजे रेसिपी? हो हो. ओके, मग साहित्यकृती घ्यायला हरकत नाहीये, कारण हे शिजल्यानंतर पदार्थ तयार आहे. तर साहित्यकृती घ्या. आंबोशी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी करंदी, 2 कैऱ्यांचे तुकडे, 2 कांदे, 2 चमचे आलं मिरची लसूण पेस्ट, 3 चमचे मसाला, 2 चमचे ओलं खोबरं, मिक्सर मधून वाटलेलं सुकं खोबरं, मीठ, गूळ, तेल, हळद, कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कांदा, कैरीचे तुकडे आणि करंदी घेऊन त्यामध्ये वाडवळी मसाला, हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, गूळ, तेल, मीठ, सुकं खोबरं, चिंचेचा कोळ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर हे कैरी आणि करंदीचं मिश्रण परतून वाफवून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून आंबोशी सर्व्ह करावी.